पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो तेच तर, एवढी कुठे आपल्या हलाखीची परिस्थिती आहे हा की आपण काय करावं? घरातल्या सुनेनं 24 तास महागड्या साड्या आणि दागिने घालून घरात मिरवत घर सांभाळायचं. अचानकपणे आलेल्या माणसाला सुद्धा घरातल्या सुनेच्या अंगावर फक्त श्रीमंती दिसली पाहिजे. घरातल्या बाईने कामासाठी पदर खोचला तरी सुद्धा गळ्यात दागिने लटकत राहायला पाहिजेत. अगदी बरोबर बोललात हो तुम्ही. काय बहिणी बरोबर बोलतायत ना ह्या? या बाबतीत आपले दोन्ही कुटुंब सारख्या विचारांचे आहेत, म्हणून तर आपण एकत्र आलोय. हे मात्र अगदी खरं बोललात तुम्ही. आमचे काही असेच विचार आहे. म्हणजे स्त्रियांनी घर सांभाळावं आणि पुरुषांनी बाहेरची कामं करावीत. काय हे नियम आपल्या पूर्वजांनी ठरवलेले आहेत, ते काय वेडे नव्हते ना. आणि ही परंपरा आपण सांभाळली की घराचा समतोल बिघडत नाही. आता कसं बोललात? रेणुकाला जर एवढे बंधन घातले तर घरात कुस्तीचा आखाडा तयार होईल. काही म्हणाल? हा हे कुस्ती कुस्ती म्हणजे कुस्ती आपला तो भारतीय खेळ आहे ना कुस्ती. तो काका ते भारतीय खेळाबद्दलच काहीतरी म्हणत होतात ना. हा म्हणजे तुम्ही कुस्ती कबड्डी खो खो असं कधी खेळत का तुम्ही काही? अहो हे सगळं मोकळ्या लोकांची कामं आहेत. एवढे धंदे करोडो रुपयांची उलाढाल सांभाळायची असताना कोणाला एवढा सगळा वेळ आहे? हो बरोबर आहे. पण घरातल्या बायका लुडो सापशिडी ते काय खेळ असतात ना, ते बिंदास खेळू शकतात. काका एक प्रश्न आला होता, विचारू का तुम्हाला? फार जोरात आला असेल तर पटकन विचारून टाक. हो म्हणजे तुमच्याकडे एन्जॉयमेंट साठी पार्टी वगैरे असं काही करतात का? नाही, त्या गोष्टीपासून आम्ही लांब आहोत. काय आहे, आम्हाला राजकारणी लोकांना सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. आता आम्ही पार्टीला जात नाही, पण आम्ही पार्टी देणार आहोत. काय सांगता? हो, आमच्या व्यावसायिक मित्रांसाठी रेणुका आणि वेदच्या लग्नानिमित्त एक पार्टी ठेवली आहे. काय आहे, लग्नात आम्ही मोजक्याच लोकांना बोलवणार आहोत. त्यामुळे लग्नाच्या आधी मी सगळ्यांना एक पार्टी देणार आहोत. वेदच्या घरचे लवकरच एक पार्टी ठेवणार. ती पार्टीची रात्र मुक्तासाठी शेवटची रात्र असेल. आर्याने यांच्या लग्नाची पार्टी होणार आहे हे मला त्या दिवशीच सांगितलं होतं, पण तिला कसं माहित? ही आर्या तोंडावरनं दिसत नाही, पण हुशार आहे. आणि काय आहे, त्या पार्टीत सगळ्यांना तुम्हाला बोलवता येणार नाही. काय व्यावसायिक संबंध आहेत ते जरा. हो हो समजू शकतो आम्ही. म्हणजे मुक्ता पण नसेल तर मग आर्याच्या प्लॅनचं काय? तुमच्या कुटुंबातून सारंगला आणि तुमच्या सुनेला पाठवा. तेवढीच रेणुकाला छान सोबत होईल त्यांची. वा आर्या, नशीबवान आहेस. फक्त आता तू तुझा डाव कसा साधतेस ना, ते मला पाहायचंय. बरं चला आता रेणुकाला बोलवून आणा, कार्यक्रमाला सुरुवात करूया. होय होय आवरलं असेल तिचं. वैजंती का ग, तिला घेऊन ये. मी घेऊन येते. हा मनस थांबा, जाते मी. मुक्ता, रेणुकाला घेऊन ये ग. येते. खरंच तुमच्या मुक्तासारखी सून ना सगळ्यांना मिळायला हवी. किती गुणवान मुलगी आहे. म्हणजे हसत खेळत सगळं घर सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते आणि सगळ्यांना समजून घेते. आईच माझी नातून गुणाची. खरंच गुणाची आहे. अहो आजकालच्या मुलींमध्ये हे असले गुण असणं साधी गोष्ट नाहीये. त्यातून तुमचे संस्कार दिसतात. हो काय आहे, आपण पुरुष मंडळी घराच्या बाहेर पैसे कमवून फक्त दगड विटा माती हेच आणतो. घराला घरपण घरातली स्त्री देऊ शकते. आता हेच बघा ना, आम्ही सुनांनी या नगरकरणाच्या घराण्याला घरपण मिळवून दिलं आणि अगदी अक्षरशः या घराचं नंदनवन केलं.
हो बरोबर. रेणुका आणि मुक्ताचं नातं एकदम घट्ट दिसतंय. रेणुकाचं पान हलत नाही मुक्ताशिवाय. हो ना, असंच काहीतरी आहे असंच समजा तुम्ही आता. तसं मुक्ताचं माहेर कुठलं? मोठ्याच घरातली असणार नाही का? तिकडचं आडनाव काय म्हणाला? मला तर खूप सांगावंसं वाटतंय. मुक्ताची गरिबी, तिचा तो संबळ वाजवणारा बाप सांगू काय? जरा धीर धर. त्यांची फजिती होताना बघायला अजून मजा येणार आहे. मुक्ता आपली इथलीच आहे. आली आली रेणुका. अरे हा गुरुजी, तुम्ही सुरू करा. रेणुकाताई, या पाटावर या बसा आणि मुलीच्या बाबांना पण यायला सांगा. मी नाही, मुलीचा काका बसेल. दादा मी तू बसायचं. की रेणुका कधी एकदा आपली सून म्हणून आपल्या घरात येते आणि हिच्याचं कधी जेवायला मिळतंय असं झालंय. अहो आता साखरपुडा झालाय म्हणजे मुलगी अर्धी आपली झालीच आहे. लग्न झालं की पूर्णच आपली होईल. मग काय आपल्याच घरी येणार आणि स्वयंपाक बनवणार. हा, तुम्ही काय काळजीच करू नका. तुम्हाला काय पाहिजे ते नक्की बनवून देणार ती. कालपासूनच ते ट्रेनिंग सुरू झालंय. ट्रेनिंग? हा, ट्रेनिंग म्हणजे तुमच्या सगळ्या घरच्यांना काय काय आवडतं काय काय नाही त्या पदार्थांची वेदनी परवाच ते हे दिली ना, भली मोठी काय हा लिस्ट दिली आहे ना वेद. आता अगदी पान सुद्धा करून द्यायला शिकली आहे ती.
अरे वा पान. मग आत्या पण खुश होणार. भजन कीर्तन तर येतच असणार. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, लहानपणापासून तिथे म्हणजे काय काय आरत्या, श्लोक, भजन वगैरे हे सगळं म्हणजे तिच्या जिभेवर अक्षरशः असं ते हे होतंय, रेंगाळत आहेत. मग एखादं भजन होऊन जाऊन देत ना. अरे हा काका थांबत का नाहीये, मागण्या वाढतातच आहेत. अगं एवढं कशाला टेन्शन घेतेस? जसं तुझ्या घरच्यांच्या समोर म्हणतेस ना तसं अगदी बिनधास्त म्हण. आम्ही सुद्धा तुझ्या घरचेच आहोत आता. हो बरोबर बरोबर. म्हण, छान म्हण अगदी. ती विचार करते म्हणजे कुठलं भजन म्हणावं. हा तेच तेच तेच. ओ आत्तापासून वेदला विचारून करतेस सगळं. रेणुका, तुला डोक्याची मॉलिश करता येत असेल ना तर सगळ्यात सुखी तूच असशील. हे नक्कीच बेस्टच्या आत्याला आवडत असणार आहे बरोबर. अरे तुला कसं कळलं? पान खाणे, अंगाला मालिश करून घेणे, अंग दाबून घेणे हे असले विशेष प्रकार बेस्टच्या आत्यालाच आवडू शकतात है ना. नाही हे आत्या पूर्ण जरा बाद झालं बरं का. मूळ विषय बाजूला राहतोय. बरोबर आहे. मूळ विषय कोणता? रेणुकाचं गाणं. माझी ना खूप इच्छा आहे भजन म्हणायची, पण आता ना जरा माझा घसा थोडा खराब झालाय. खराब झालाय. ह्या वेळेस मुक्ता भजन म्हणेल. मी काय तुमच्याकडेच आहे ना, कधी भजन म्हणू शकते है की नाही. मुक्ता म्हण ना भजन. मुक्ताच्या आवाजात खूप म्हणजे खूप भक्ती आहे. तू आता मुक्ता म्हणालीस, पण कालपर्यंत तर तू मुक्ता वहिनी म्हणत होतीस. हे असं का? ते दोघींचं नातंही तसंच आहे ना. थोडी बहिणी बहिणीसारखं प्रेम आहे ना त्यांचं. मग ती बहिणी बहिणीमध्ये एकमेकांना अगं मुक्ताच असं म्हणणार ना ती. दोघी बहिणी बहिणी आहेत. हा दोघी बहिणी आहेत. मग मुक्ता सारंगची कोण? नाही म्हणजे तशा त्या दोघी सख्या बहिणी नाहीये. म्हणजे तुम्ही शब्दशः अर्थ नका घेऊ. दोघींचं नातं खूप घट्ट आहे ना बहिणीसारखं, म्हणून ती मुक्ताच म्हणते तिला. अच्छा, मग कधी मुक्ता वहिनी तर कधी मुक्ता असं का? खरं कसं आहे ती मुक्ताच म्हणते तिला, पण त्या दिवशी तुम्हाला कुणाला वाईट वाटू नये म्हणून मुक्ता वहिनी म्हणाली आणि आज नेमकं विसरले. सवय आहे ना तिला, लपत नाही मग ती. हो बरोबर आहे, सवय लागलेली असते की ती लपवता येत नाही. हो म्हणजे त्यांची मैत्री आणि त्यांचं नातं इतकं घट्ट आहे ना, काय सांगायचं तुम्हाला. कधी कधी एकदम दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी होतात, कधी कधी बहिणी होतात. मग प्रेम उतू जातं. आणि कधी जर तुम्हाला सांगतो त्यांच्या एकमेकांमध्ये भांडण झालं तर मग लगेच भारत पाकिस्तान. तुम्हाला कळलं असेल ना मला काय म्हणायचे ते. अरे भाऊ, त्यांना कळलेलं आहे ते. कळलं ना. तू मगाशी जर नीट फोड करून सांगितलं असतं तर त्यांना हे तुला समजून सांगायची गरजच पडली नसती. हो हो. मगाचा विषय बाजूलाच राहिला. त्या मुक्ताच्या गाण्याचं काय झालं? हो ती म्हणेल ना, माझ्यासाठी तर नक्कीच म्हणेल. काहीच हरकत नाही. म्हणजे आम्हाला गाणं ऐकायचंय, तानी म्हणून दे किंवा रेणुकानी म्हणून दे. या वेदच्या काकाचं काय करावं काही कळत नाही. ज्या घरामध्ये मी नाचगाण्याला थारा दिला नाही तिथे हा माणूस घरच्या मुलीला सुनेला गाणं म्हणायला सांगतो. विषय रेणुकाचं नसता तर या माणसाला असा दोन्ही हाताच्या कवळीत उचलून बाहेर फेकून दिला असता. काय झालं रावसाहेब?
सगळं ठीक आहे ना? मला काय झालंय? ठीक आहे. अहो मग सांगा की मुक्ताला गाणं म्हणायला. अहो ती कधीपासून तुमच्याकडे बघतीये. मुक्ता तूच विचार तुझ्या सासऱ्यांना. दादा मी गाऊ का? आता हे एवढा आग्रह करतायत तर गा मग. मी आलतो ना. काय? अहो बसा ना. नाही आलो. अहो गाण्याचा आनंद सगळ्यांनी मिळून लुटायचा असतो. बसा. दादा अरे बस ना, ऐकून जा सुनबाईंचं गाणं. मुक्ता एवढं म्हणतायत तर मग म्हण ना. जा. वय तुळस मालन बाई तुळस मालन हिच्या स्वयंवरा येती कृष्ण देवजी चालून कृष्ण देवजी चालून सई देवजी चालून तुळस मालन बाई तुळस मालन तुळशीबाई ग तुझी कशी मंजुळा हालती मंजुळा हालती बाई मंजुळा हालती तुझ्या सावली मंदी कृष्ण सोंगट्या खेळती सोंगट्या खेळती से सोंगट्या खेळती घर सुखान चमकल हिची सोन्याची पावल सोन्याची पावल बाई सोन्याची पावल तुळस मालन बाई तुळस मालन तुळस मालन बाई तुळस मालन. वा 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 वा. उत्कृष्ट गायले हो, एकदम उत्कृष्ट. खूप म्हणजे खूप छान गायलीस मुक्ता. अप्रतिम. रावसाहेब आम्ही काय तुम्हाला हुंडा बिंडा मागितला नाही, पण आता एक गोष्ट मागतोय. बोला. लग्न होईपर्यंत मुक्ता आमच्या घरात सून म्हणून राहील. ते शक्य नाही. हो छे नाही 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 अजिबात नाही. नाही नाही हा अगोदर तुम्ही या आमच्या दोन पोरी ही अंबिका फार फार तर अगदी वैजयंतीला घेऊन गेलात तरी चालेल, पण मुक्ताला मी घेऊन जाऊ देणार नाही. अजिबात नाही. बरं चला, रेणुकासाठी काही भेटवस्तू आणल्यात, तिला द्यायच्या आहेत त्या. हो वेसाठी पण आणलेत. कशाला फोन करते आता? हॅलो, मी नंतर बोलू का तुझ्याशी? मी फक्त एवढंच विचारायला फोन केलाय की साखरपुडा झाला का. हॅलो, साखरपुड्याचं तुला कसं काय कळलं? आत्या, आपल्या खबरींचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे ना की घरात कोण रडतं, कोण हसतं, कोणाचं कोणाशी काय अडलंय हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचतं. बरं ते जाऊ दे, त्या वेदच्या घरच्यांनी पार्टी बद्दल काही विषय काढलाय का? हो, आत्ताच
हाच विषय काढला होता. पण हे तुला कसं समजलं? आणि तू त्या दिवशी मला सांगितलं होतं या पार्टीबद्दल. ही विद्या कुठून शिकलीस तू? योग्य वेळ आली की सगळं समजेल. आता तुम्ही फक्त एकच करा, त्या पार्टीत मुक्ता आणि सारंग एकत्र असतील एवढं बघा. म्हणजे ती पार्टीची रात्र त्या मुक्तासाठी आणि तिच्या जीवलगांसाठी काळ रात्र असेल. ते आक्रोश करतील आणि आपण आनंदोत्सव. कळवाल ना आत्या? हो, खात्री करून सांगते. चल, मी ठेवते फोन.